CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील सारंगवाडी येथील जल प्रकल्पात झालेल्या कथित भ्रष्टाचाराची लक्षवेधी आमदार श्वेता महाले यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आक्रमकपणे मांडली होती। तर काही कामे न करताच बिल काढल्याचा धक्कादायक प्रकार देखील आमदार श्वेता महाले यांनी निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला। या लक्षवेधीवर उत्तर देताना संबंधित खात्याचे मंत्री संजय राठोड यांनी SITच्या माध्यमातून तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिली। त्यानंतर मात्र प्रकल्पाचे कंत्राट घेतलेल्या वॉटरफ्रंट या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात हालचाली वाढल्या असून होणारी कारवाई थांबवण्यासाठी कंपनीकडून केविलवाणी धडपड केली जात आहे। ज्या कामांची बिले आधीच काढली ती काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला जातोय। हा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न असून पूर्वी झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी पूर्ण झाल्याशिवाय कंपनीला उर्वरित कामे करण्याची परवानगी देऊ नये। तसेच लक्षवेधी मांडल्यानंतर सुरू झालेल्या प्रत्येक कामावर विशेष लक्ष ठेवून चौकशी टाळण्यासाठी कोणती कामे केली जात आहेत याची स्वतंत्र नोंद घ्यावी अशा सूचना आमदार श्वेता महाले यांच्याकडून देण्यात आल्या आहेत। आमदार श्वेता महाले यांनी हिवाळी अधिवेशनात सारंगवाडी संग्रहांक तलाव घोटाळ्याचे वाभाडे काढल्यानंतर मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले। मात्र ही चौकशी समिती प्रत्यक्ष येण्यापूर्वीच या महाघोटाळ्यातील भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदारांनी आपली कातडी वाचवण्यासाठी आणि पापाचे पुरावे नष्ट करण्यासाठी मोठी फिल्डिंग लावल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। अवघ्या 16 कोटींचा प्रकल्प 280 कोटींवर नेऊन तब्बल 16 पट खर्च वाढवणाऱ्या या टोळीने आता 3 महिन्यांच्या मुदतीचा फायदा घेत मैदानावर पुरावे मिटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे। ज्या प्रकल्पात माती आणि मुरुम वाहतुकीच्या अंतरात कागदोपत्री फेरफार करून कोट्यवधी रुपये लाटले गेले तिथे आता चौकशी समिती येण्यापूर्वी सर्व काही आलबेल असल्याचे दाखवण्यासाठी रात्रंदिवस यंत्रणा राबत आहे। विशेष म्हणजे ज्या वॉटरफ्रंट कंपनीला लोकयुक्तांनी काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश दिले होते आणि ज्या कंपनीकडून मर्सिडीज कार भेट घेतल्याचे गंभीर आरोप अधिकाऱ्यांवर होते तेच अधिकारी आता पुराव्यांची फेरफार करण्यात गुंतले आहेत। शासनाने चौकशीसाठी 3 महिन्यांचा जो प्रदीर्घ काळ दिला आहे तोच आता या भ्रष्टाचारांसाठी वरदान ठरत असून या काळात तलावाचे राहिलेले काम घाईघाईने उरकवून आणि निकृष्ट कामावर पांघरून घालून चौकशी समितीच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा घाट घातला जात आहे। जर 3 महिने हे भ्रष्ट अधिकारी कामाच्या ठिकाणी मुक्तपणे चाचरत राहिले तर चौकशी समितीला हातात काय लागणार असा संतप्त सवाल चिखली मतदारसंघातील नागरिक विचारत आहेत। आमदार श्वेता महाले यांनी सभागृहात पुराव्यांनिशी मांडलेले सत्य दडपण्यासाठी सध्या सारंगवाडी प्रकल्पावर सुरू असलेली घाई पाहता ही SIT चौकशी केवळ एक औपचारिक फोर्स तळण्याची भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे केवळ समिती नेमून न थांबता तातडीने संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करून कामावर जैसे थे आदेश लागू केले तरच या 280 कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश होऊ शकतो। अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कांचा पैशावर दरोडा टाकणारे हे महाभाग पुन्हा एकदा नामानिराळे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आता चौकशीत नेमकं काय समोर येतं आणि दोषींवर काय कारवाई होते याकडे संपूर्ण जिल्हा व्यवसायिकांचे लक्ष लागलेले आहेत। CCN न्यूजसाठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर, चिखली, बुलढाणा। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।